नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांचे बंधू आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भाऊबीज निमित्त भेट दिली। यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचं औक्षण केलं। पंकजा मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी हा सोहळा रंगला। बऱ्याच वर्षानंतर पंकजा मुंडे यांनी भाऊबीज निमित्त औक्षण केल्याचं धनंजय मुंडे यांनी आपल्या द पोस्ट मधून म्हटलंय। गत काही वर्षापूर्वी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात राजकीय कारणामुळे दुरावा आला होता, परंतु आता अनेकदा हे बहीण भाऊ एकत्र येताना दिसत आहेत। भाऊबीज निमित्त पुन्हा एकदा ते एकत्र आल्यानं आता याची राज्यभरात चर्चा होऊ लागली आहे। बऱ्याच वर्षानंतर पंकजाताईंसोबत काल भाऊबीज साजरी करून दीपावली व भाऊबीजेच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला। सर्व भाऊ बहिणींचं नातं अधिकाधिक वृद्धिंगत होत जावं अशी प्रार्थना या निमित्तानं केली, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं। खूप दिवसांपासून लांबत पडलेल्या सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाची तारीख एकदाची फिक्स झाली असून हा कार्यक्रम 27 नोव्हेंबर रोजी परळी येथे होणार आहे। हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असून प्रशासनाच्या वतीनं 22 एकर मध्ये वॉटरप्रूफ आणि वातानुकूलित मंडप उभारण्यात येतोय। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीगण उपस्थित राहणार असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत असून कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाच्या स्वरूपात धनादेश प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे। सप्टेंबर महिन्यापासून या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती। एकदाची राज्य सरकारकडून या कार्यक्रमाला ग्रीन सिग्नल मिळाला असून येत्या 27 नोव्हेंबरला कार्यक्रम परळी येथे होण्याचे निश्चित झालंय। त्यासाठी जिल्हा प्रशासनही कामाला लागलंय। त्या पार्श्वभूमीवर आज सर्व विभागाच्या खाते प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आयोजित केली होती। या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक सह सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते। या कार्यक्रमात जिल्ह्याच्या विकासाच्या काही प्रकल्पांना मंजुरीची घोषणाही मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात येणार असून त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे। त्यासोबतच संजय गांधी, श्रावणबाळ विविध कामांच्या मंजुऱ्या वैयक्तिक स्वरूपाच्या लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटपही करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंचही उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात सर्व खाते प्रमुखांनी आपापल्या विभागाचं काम घरचं काम आहे असं समजून कामाला लागावं अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्या आहेत। ग्रामीण विभागातील निवडलेल्या लाभार्थ्यांना परळी येथे ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे। समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी बीड जिल्ह्यातील 18 पगड ओबीसी बांधवांनी ओबीसी नेत्यांशी पाठीशी खंबीरपणे उभं राहावं। तसेच आज 17 नोव्हेंबर रोजी अंबड येथे ओबीसी नेते छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे, प्राध्यापक टीपी मुंडे यांच्यासह अन्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या ओबीसी मोर्चा, 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी जनमोर्चा व महाएल्गार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओबीसीच्या एकतेची वज्रमूठ दाखवावी असं आवाहन ओबीसीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक टीपी मुंडे यांनी केले। माजलगाव व धारूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी दिंद्रुड येथे बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी ते बोलत होते। या बैठकीमध्ये त्यांनी ओबीसीच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। तसेच मराठा आरक्षण संदर्भात ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यास समस्त ओबीसी बांधवांची हरकत नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे राज्य सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात जाऊन मराठा समाजास आरक्षण दिल्यास ओबीसी बांधवांकडून आक्रमक पवित्रा घेतला जाईल। तसेच ओबीसी समाज मात्र मतदानावर बहिष्कार करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। ओबीसीच्या एकतेची वज्रमूठ दाखवण्यासाठी 17 नोव्हेंबर अंबड आणि 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणाऱ्या भव्य मोर्चा आणि महाएल्गार मेळाव्यास जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन प्राध्यापक टीपी मुंडे यांनी केलंय। यावेळी ओबीसी ज्येष्ठ नेते भीमराव मुंडे, विनायकराव गडदे, सूर्यकांत मुंडे, माजलगाव महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कतारे, उद्धव महाराज केकान, रेपाई माजलगाव तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब देशमाने आदींसह माजलगाव धारूर परिसरातील आलेले ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सौ सुधामतीताई रत्नाकर गुट्टे यांनी परळी येथील पत्रकारांसोबत दीपावली साजरी केली। माझ्या राजकीय सामाजिक कार्यात मोठे योगदान पत्रकारांचं राहिलंय असं या प्रसंगी सौ सुधामती गुट्टे यांनी सांगितलं। दीपावली हा सण हिंदू धर्मीयांसाठी फार मोठ्या आनंदाचा सण उत्सव असतो।
व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले कुटुंबातील सदस्य दीपावलीच्या निमित्तानं एकत्र येतात. त्यामुळे दिवाळी हा सण आणखीनही आनंदी उत्साह होत असतो. सुख समृद्धी घेऊन येणारा हा सण इतरही मित्रमैत्रिणी सहकारी यांच्या स्नेह मिलनाचं अतिशय गोड होतो. असाच एक स्नेह मिलन कार्यक्रम आज सुदाम गुट्टे यांनी पत्रकारांसोबत साजरा केला. या स्नेह मिलनात गप्पा गोष्टी, जुन्या आठवणींना उजाळा देत फराळाचा स्वाद घेतला. दरम्यान शेतकरी, ऊसतोड मजूर, वासुदेव स्वच्छता कर्मचारी यांच्यासोबत सुदाम गुट्टे यांनी शेतकरी, ऊसतोड मजूर, वासुदेव स्वच्छता कर्मचारी यांच्यासोबत फराळाचा आनंदही घेत दीपावलीचा उत्सव साजरा केला. यावेळी लक्ष्मण वाकडे, दिलीप बद्दर, प्रकाश चव्हाण, रामप्रसाद गरड, राजेश साबणे, प्रकाश सुरेकर, ज्ञानोबा सुटवसे, बालकिशन सोनी, मोहन बावळे, रामप्रसाद शर्मा, धनंजय आरगुणे, आत्मलिंग शेटे, बाळासाहेब फड, महादेव गित्ते, संभाजी मुंडे, सुकेश नाईकवाडे, भगवान साखसमुद्रे, सचिन मुंडे, रानबा गायकवाड, कैलास डुमने, रवींद्र जोशी, धीरज जंगले, बालाजी ढगे, संतोष जुजगर, बालाजी जगतकर, गणेश आदोडे, शेख मुखर्रम, समीर इनामदार, विकास वाघमारे आदी संपादक पत्रकार उपस्थित होते. येत्या 24 डिसेंबरला कायदा पारित होणार आहे. सरकार वेगानं कामाला लागले. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत मी मराठा आरक्षणासाठी जीव द्यायला तयार आहे. मराठ्यांनो, आरक्षण मिळेपर्यंत अशीच एकजूट ठेवा. कुणबी नोंदी सापडल्यानं आपण कायदेशीर ओबीसी आहोत असं मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी बीडमध्ये पेडगाव व पाली येथे उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना यंदा सरकारनं 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेत. अंतरवली सराटी येथून रवाना झालेले जरांगे बुधवारी वाशी व परांडा येथे सभेला रवाना होण्यापूर्वी त्यांची बीड तालुक्यातील पेडगाव व पाली येथे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान बोलताना जरांगे म्हणाले की आरक्षणाला विरोध करणाऱ्यांबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. त्यांनी काहीही म्हटलं तरी आम्हाला काहीच देणं घेणं नाही. त्यांनी सभा घेतल्या तरीही आम्हाला काहीच अडचण नाही. पण आम्हाला आरक्षण घेईपर्यंत मराठा समाज एकत्र राहणार आणि आरक्षण मिळवणार तर सरकारनं जागवावं आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं ओबीसी मधून आरक्षण द्यावं असं म्हणाले. मी समाजाचं लेकरू असून त्यांच्यासाठी लढत आहे. आता नोंदी मिळत असून मराठा समाजाला 100% आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी वेळ देत आहे. यासाठी लाखो संख्येनं मराठा समाज एकत्र येत आहे. ठिकठिकाणी लोक थांबवून जे काही स्वागत करत आहेत ती वेदना आहे मराठा समाजाची. ओबीसीचे जेसीबी लावून अंगावर फुलं टाकण्याचं मी सांगितलं नाही, पण समाजाचे हे प्रेम आहे. नोंदी मिळाल्यानंतर राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आता आमच्या लोकांना न्याय मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेतील लोकांना पुढे करून ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा गंभीर आरोप शरद पवार यांनी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. बीड शहरातील राष्ट्रवादी भवनाला मुद्दामहून टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यामागे सत्तेतील लोक सहभागी असल्याचं सर्वसामान्यात चर्चा आहे. पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचं आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितलंय. आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिवाळी पाडव्यानिमित्त बीडमध्ये आले होते. दिवाळी पाडव्यानिमित्त प्रथमच पवार कुटुंबियातील एका व्यक्तीला अशा पद्धतीनं दुसऱ्या ठिकाणी पाडवा साजरा करावा लागतोय. परंतु मी संदीप क्षीरसागर यांना शब्द दिला होता, त्यानुसार मी कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा करत आहे. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की बीडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी जो प्रकार घडला त्यावेळी पोलीस हातावर हात ठेवून होते. अगदी साधा सायरन देखील त्यांनी वाजवला नाही. यामुळे यामागे जे लोक सहभागी आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये. आम्हाला देखील तसा संशय. राष्ट्रवादी भवन हे मुद्दामून लक्ष केलं गेलं असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी यावेळी केलाय. तसेच आरक्षण प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुद्दावून ओबीसी नेत्यांना पुढे करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक पाहता जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी प्रश्न सोडवण्याची गरज आहे. अशा प्रकारे सभा घेऊन प्रश्न निर्माण करण्यात त्यांचा हेतू काय आहे असा सवाल आमदार रोहित पवार यांनी यावेळी केलाय. पाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार शरद पवार यांची भेट घेणार का या प्रश्नावर अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेतात किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही. ते भेट झाल्यावर सांगता येईल. तर दुसरीकडे अजित पवार यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून कुटुंबातील व्यक्तीला भेटायला काय हरकत आहे असं रोहित पवार म्हणाले.
कुमारी औष्णिक वीज केंद्राच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता डॉक्टर अनिल काटवे म्हणाले की पाणी आणि कोळशा अभावी कोणत्याही परिस्थितीत परळी वीज निर्मिती बंद पडणार नाही, यासाठी महानिर्मिती मुंबईचे कार्यालय प्रयत्नशील आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 52व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या माध्यमातून बक्षिसाचे वितरण करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी आहे की परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचा 52वा वर्धापन दिन 15 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं जुने क्लब बिल्डिंग खुले रंगमंच येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मुख्य अभियंता डॉक्टर अनिल काटवे म्हणाले की परळी वीज निर्मिती केंद्रात सध्या वर्षभर पुरेल इतकं पाणी आणि कोळसा साठा उपलब्ध आहे, परंतु भविष्यात आपल्या समोर काही आव्हाने आहेत. मुख्यतः कमी मनुष्यबळ असतानाही आपल्याला पुढे जायचंय, त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही एक प्रकारे आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांनी स्पर्धेतील विजेते यांचं अभिनंदन केले व पारितोषिक वितरण केलं. तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा व सर्पमित्र सुग्रीव शेख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. अभियंते, कर्मचारी, तंत्रज्ञ, कंत्राटी लेबर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढेही आपल्या केंद्राचे उत्कृष्ट परंपरा अधिकारी कर्मचारी पुढे नेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शंकरप्पा मोगरकर सर यांची नात गार्गी अमित मोगरकर हिनं हैदराबाद येथील नुकत्याच झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदक मिळवत यश संपादन केले. कुमारी गार्गीने 29 शाळेतील विद्यार्थ्यांमधून हे यश संपादन केले. परळी येथील सरस्वती विद्यालयाचे माजी शिक्षक ज्येष्ठ पत्रकार शंकरप्पा मोगरकर सर यांचे चिरंजीव अमित व स्वाती मोगरकर यांची कुमारी गार्गी ही कन्या असून ती हैदराबाद येथील दिल्ली वर्ल्ड स्कूल येथे इयत्ता 4थीत शिकत आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांसाठी 31 ऑक्टोबरला ऑलिम्पियाड परीक्षा घेण्यात आली. हैदराबाद येथील 29 नामांकित शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड परीक्षेत सहभाग घेतला होता. कुमारी गार्गीनं या परीक्षेत सुयश प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले. या यशाबरोबरच दिल्ली वर्ल्ड स्कूल हैदराबादच्या वतीनं घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बालदिनाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या स्पर्धेत गार्गीनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. गार्गी हिला पहिलीपासूनच गणित आणि विज्ञान विषयात जास्त आवड आहे. शाळेत घेण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात विविध प्रयोग सादर करत तिनं यापूर्वी यश प्राप्त केले. संशोधक बनण्याचं स्वप्न असल्याचं गार्गी हिनं या यशाबद्दल बोलताना सांगितलंय. कुमारी गार्गीनं स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाडा साथी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे.